काही झालं तरी उद्या तो म्हातारा जेलमध्ये पाहिजे. होऊन जाईल काम. किती वेळा सांगितलं तुला, ती डायरी नष्ट कर, जाळून टाकते डायरी. ते बघ, ती डायरी जर कोणाच्या हाती पडली ना तर अनेक गोष्टी बाहेर येतील. ती डायरी कुठे आहे आता? कुठे आहे? कुठे ठेवलीस? उद्या भार्गव कामावर जायला निघेल तेव्हाच त्याला उडवायचा, त्याच्या घराच्या बाहेर. समजलं? शन्नो, पीठ चांगलं मळा. काय भाकऱ्या हलक्या आणि लुसलुशीत व्हायला हवे. अरे तू टेंशन मत ले, एकदम नरम बनत हूँ. पहली बार थोड़ी बना रही है मैं. क्या बात है, क्या बात है मावशी, क्या बात. आणि ऐक ना मावशी, आपल्याला लय भारी वाटते बरं का, लय भारी वाटतंय. क्लाउड किचन जोरात चाललंय, ऑर्डरवर ऑर्डर, मजाच मजा. सगळी हर्षी कृपा आहे बघ. हे सगळं सेट करून गेला ना तो, म्हणून आज आपण इथवर आलोय. बस अब इस धंधे में ना ऐसी बरकत होती रहे. तंद्री कांदा कापते, काय करते? लक्ष कुठे आहे? बघू इकडे. ममता, अपने क्लाउड किचन के ऐप में ना अब तक लगभग 1 लाख रुपए जमा झालेत माहितीये. शन्नो, पण सगळे आपले नाहीये. क्रेडिट कट होईल ना त्यातनं. सारा पैसा थोडी जाने वाला है. कमीत कमी 50,000 रुपये तर राहणार ना आपल्याकडे. पण त्यातून उधारी पण द्यायची ना. मावशे, लाखभर रुपयाला असे जमवतील आपल्याकडे, असेच. ते देऊन टाक, शक्तीच्या तोंडावर मार पैसे. काय काय रंगा, लाखभर रुपये पुरणार नाहीत. 4.25 लाख अमाऊंट आहे. एवढे जमेपर्यंत थांबणार आहे का ती शक्ती? तरी बरं, त्या मानेच्या तावडीतून आपली मानगूट सुटली. आता शक्तीचाही एकदा निकाल लागला ना तर जरा मोकळा श्वास घेता येईल बघ. वो शक्ति को रोकने के लिए ना काहीतरी पैत्र आजमावायला लागणार आहे आपल्याला. और हाँ, तुम लोगों को एक बात बोल के रखती है मैं, वो माने को हल्के में मत लो. 1 नंबर का सपोला है, जरूर फन मारेगा बाद में. समझा क्या? ते बघू का नंतर. एवढं काय त्यात? रंगा, अरे बस झाला का कांदा? हे घे, एवढा झालाय. हे घे. आणि एक मावशी, तुला सांगू, आपल्याला एक गोष्ट कळते, उम्मीद पे दुनिया कायम आहे. लक्षात ठेवा. खरंय बाबा. म्हणून तर आजपर्यंत आपण मोकळा श्वास घेतोय इतकी अडचणी येऊन. ना वो माने अगर सस्पेंड हो जाता ना ममता, तो उसकी पूरी आखड़ उतर जाती, मालूम है? शन्नो, आपण कोणाला दूषण द्यायला नको. जो वाईट कर्म करतो ना, देव त्याला बरोबर शिक्षा देतो. आणि शिवाय आपल्या मदतीला आहेत ना अविनाश, ते नक्की काही ना काहीतरी करतील. क्या बात है, हेच बोललो होतो मावशी आपण. उम्मीद पे दुनिया कायम है. अगं बाई, डिलिव्हरी घ्यायला आला वाटतं मुलगा. मी डबा घेऊन जाते. हा, हे झालंय सगळं बरं का. हे अरे ममता, OTP देना पड़ेगा ना. रुक. तुम्ही त्या दिवशी तुम्ही जेवायला थांब म्हणालात तेव्हा मला जमलं नाही, म्हणून आज आलो. या ना, या या बस. शन, डिलिव्हरीसाठी मी पाणी घेऊन येऊ तुमच्या? नाही नाही, ठीक झालं. हा. काय भाई, आज या देवा चांग भलं, उद्या त्या देवा चांग भलं, असं काही करत नाही ना तू?
म्हणजे एकीकडे सत्यजित भालेकर आणि शक्ती खुश, दुसरीकडे माझी साधी भोळी ममता मावशी खुश. असं काही डोक्यात शिजत असेल तर आत्ताच सांग मला. नाही, मी असं अजिबात काही करत नाहीये. उलट मी तुम्हाला हेच सांगायला आलोय की ती स्टे ऑर्डर आहे ती टेम्पररी आहे, काही दिवसांसाठीच. जोपर्यंत मुदत आहे तोपर्यंत पाकडीचे पैसे भरा. आणि एकदा का तुम्ही पैसे भरलेत की शक्ती काहीच करू शकणार नाही. नाही तरी किती दिवस आहेत मुदतीचे? 15 दिवस, त्यातले 4 दिवस तर होऊन गेलेत. म्हणजे फक्त 11 दिवस. मी इतक्या कमी वेळात इतकी रक्कम कशी काय जमा होणार? चमत्कार. काय औषध चमत्कार होणार आपल्या बरोबर. काय विचार? ते बघ, ते बघ तिकडं कोण उभा आहे ना आपल्याकडे बघताय. शांत चेहरा, कडक स्माइल, बासरी वाजवत आपल्याला शांत राहा असा सल्ला देत आहेत. ते करतील ना 100%. भाई चला, एक चाळीत काम आहे, अर्जंट करून घेऊया आत्ता. हा, लगेच इन्स्टंट. चल 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 चल, वरण भात खाऊ नंतर. वरण भात कर मावशे, चल. ये 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 लवकर ये. ममता, अब मत टेंशन ले. रंगा बोललाय ना काहीतरी इंतजाम होणार. अशी बसू नको. अरे खूप काम पडलंय आपल्याला. चल मला मदत कर. ये. माझ्या नावानं कशाला पोकुलतोस? हे बघा, मला भेटायला कोण आले? आता एवढ्या सकाळी मला भेटाय कोण आले? बघा तरी. ये ग माझी बाई, ती ये ये ये. काय ग माझी बाई, सकाळी सकाळी कशी काय आलीस? का तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत मी? आठवण आली मला तुमची म्हणून आले. हे काही विचारणं झालं का? अगं तू कधी बी ये, माझ्या घरात स्वागतच आहे तुझं. बरं काकू, पाया पड. अगं अगं कशाला पाया पडतेस? सुखीरा सुखीरा. बाय बाय बाय. तुलाची ग माझी बाई ती. अगं बाया, तू काय घेणार? चहा काफी थंड काय घेणार? नाही नाही काकू, काहीच नको. मी अगदीच सहज आले. बरं, हे तुमच्यासाठी. राहू दे माझ्याकडे. अगं बाई पुरी, तू उभी का? चल बस, ये. बस 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 ग इथं बस. अगो बाया, विसरले. थांब, पाणी घेऊन येते तुला. घे पाणी घे माझी बाई. दे. बाकी
काय म्हणतेस? बरी आहेस ना माझी बाय? आणि समजा कसं ठीक चाललंय ना? आणि आपला रंगा रंगा काय म्हणतो या कामावर लक्ष आहे ना त्याचं? ए बाय, काय झालं ग? अशी गप्प काय झालीस? काय अडचण नाही ना बा? नाही, अडचण काहीच नाहीये. खर तर मी तुमच्याकडे रंगाची कंप्लेंटच करायला येणार होते. कंप्लेंट? काय का पुरी? कसली कंप्लेंट? नुसतं सांग त्यानं काय केलं ते. त्याला कुदवून काढते का नाही ते बघ. ए पुरी, तुझ्या संग काय वाईट वंगाळ नाही नव केलं ते ना? नाही नाही काकू, मला जसं वाटतंय तसं काहीच नाही झालंय. मला माहित होतं माझं लेकरू असलं वाईट वंगाळ काय बी करणार नाही. अगं माझा विश्वास आहे माझ्या पोरावरती. हा थोडा अडदंड वागतो, पण कुठल्या बी पुरीकडं कधी वाईट नजरेनं बघितलं नाही त्यानं. खरंय तुमचं. पण काकू, मला काय वाटतं माहितीये, म्हणजे रंगाला बिझनेस पार्टनर करून मी चूक तर नाही ना केली? पुरी, असं का वाटतंय ग तुला? बघा ना काकू, कसा वागतो माझ्याशी. तुम्हीच सांगा, तो माझा बिझनेस पार्टनर आहे ना, त्याने माझ्यासोबत असायला हवं. पण बघावं तेव्हा त्या दिशाच्याच मागे पुढे असतो. काय? दिशा? त्या दिशाचं फळ अजून त्याच्या डोक्यातनं गेलं नाही? न काकू, मला तर असं वाटतं ना, जोपर्यंत दिशा ही चाळ सोडून जात नाही ना, तोपर्यंत ना रंगा मला मदत करेल ना माझं बिझनेस पार्टनर होईल. पुरी, तू काय बी काळजी करू नकोस. ते घर अजून बी रंगाच्या पप्पांच्या नावावर आहे. मी मनात आणलं का नाही की एका झटक्यात त्यासनी घरातनं बाहेर काढू शकते. खरंच? हो, अगदी खरं. असल्या घाणेरड्या माणसांनी कशाला आपल्या घरात राहू देत आहे? मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. बाहेरून लॉक करतोय. काय लागलं तर फोन करा. आलोच. काकू, काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? मी तर म्हणते की ते घर घ्याच तुम्ही तुमच्या ताब्यात. म्हणजे उद्या ह्या जागेवरती मोठा टॉवर तर बांधणारच आहे मी. आणि त्यात एखादी मोठी खोली मी रंगाच्या नावावर करूच शकते. पण काय फायदा नाही का? उद्या जर का रंगा तीच रूम दिशा आणि ममताच्या नावावर करणार असेल तर? म्हणजे बघा ना काकू, तुम्ही राहणार अशा छोट्याशा घरात आणि दिशा आणि ममता राहतील मोठ्या घरात. तुम्हाला तरी पटतंय का हे सगळं? तू बरोबर बोलते आहेस. आता बघते त्या दोघी ते घर कसं खाली करत नाहीत ते. बरं, ज्यासाठी आले होते ते तर राहूनच गेलं. तुम्हाला कधीही माझी गरज पडली ना, आय एम जस्ट अ कॉल अवे. मला कधीही हक्काने फोन करू शकता तुम्ही. मला तुमच्या घरचीच समजा. बर निघू? होय ग माझे बाई होय. आणि पुरी थांब जरा. अशी पहिल्यांदा आली असतं ना, अशी रिकामी हाताने कशी जाऊ देईन मी? तुझी वट्टी भरायला पाहिजे. 1 सेकंड. वट्टी म्हणजे? माझी बाई, तुला वट्टी म्हणजे काय माहिती नाही बाई? बरोबर आहे, हल्लीच्या पुरीसनी नसतं माहित. थांब दाखवते म्हणजे तुला कळत. रंगाची मम्मी. ए, गन खाली घ्या. गन खाली घ्या, नाही तर डोक्यात गोळी घालीन मी.
अरे भाऊ, हा बोल रे. गेम झाला पण अर्धवटच झाला. म्हणजे आतमध्ये कार्यक्रम डन झाला. या या या. हा फुल नाही का झाली. बरं ठीक आहे, मी येतो तिकडे. आणि एक काम कर, त्या घरातून जो कोणी बाहेर पडेल त्याच्यावर लक्ष ठेव. हा पण मला एक सांगा, त्याच्या घरातून कोण कायले बाहेर पडन? यशवंत भालेकर बाहेर पडतील, त्यांच्यावर लक्ष ठेव ना. हो हो हो. या 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 या. चल पोचतोच. चल चलो. मम्मा सांग ना, ती माझी स्कूलची फ्रेंड आहे ना, ती सारखी माझ्यावर जेलस होते. एक दिवशी ना माझे सगळे केस खेचून मला ती टकली करून टाकेन. ममता मावशी, ममता मावशी. क्या रे चिंटू, भूत पीछे पड़ गया क्या? क्या हुआ? शैना मावशी, ममता मावशी कुठे आहे? अरे क्या हुआ वो बोल. अरे खूप मोठा लफडा झालाय. ती कुठे आहे ते सांगा, ती तिला सांगायचं आहे. चेंडू काय आलं? ममता मावशी, ती रंगदादाची आई आहे ना. याचं का? काय? मी म्हणते याच का आम्हीच आमच्या घरी? हा? या ना, असं काय विचारताय? मी काय म्हणते ममता, आता बाद झालं की. आणखी किती दिवस तुम्ही मायाली की आमच्या घरावर कब्जा करून राहणार? कब्जा? नाही, मला काही कळलं नाही. त्याचं काय आहे माहिती का, हे सगळं घर रंगाच्या बाबांच्या नावावर आहे. हा, आता त्यावेळी तुमच्यावर उपकार म्हणून, तुमच्यावर दया म्हणून आम्ही हे घर तुम्हाला राहायला दिलं होतं. पण आता तुम्ही या घराच्या स्वतःला मालकीन समजायला लागलायसा का काय? नाही बहिणी, असं का समजेन मी? म्हणजे मला असं म्हणायचं होतं, आता इतक्या वर्षापासून तुम्ही ह्या घरात राहताय, मग ह्या घराची पागडी कुणी भरायची? तुम्हीच का नाही? पण ती शक्ती आली की माझ्याकडे पागडी मागाय का, तर घर आमच्या ह्यांच्या नावावर आहे. आता ह्या घरात राहायचं तुम्ही आणि पागडी भरायच्या आम्ही, मग कशाला तुम्हाला ह्या घरात राहू द्यायचं? मतलब हेच, तुम्ही लवकरात लवकर हे घर खाली करायचं, हेच सांगा मी इथं आले होते. नाही नाही बहिणी, असं काय बोलताय? आज 20 वर्ष आम्ही इथे राहतोय. कधी आमचा त्रास झाला का तुम्हाला? काही तक्रार आली का? मग तुम्ही आता अचानक आम्हाला? गप ममता, तुझं गुराळ माझ्या समोर गाऊ नकोस. हा, हे घर माझ्या मालकीचं आहे, माझ्या नवऱ्याच्या मालकीचं आहे. इतके वर्ष तुला राहायला दिलं का नाही? आता गप गुमाट्यानं कसला बी तमाशा न करता घर खाली करायचं. हे बघ, माझ्या मालकाची प्रॉपर्टी माझ्या नावावर आली पाहिजे, अशी तुला द्यायला मी काय दानशूर नाही. बहिणी प्लीज असं करू नका. आम्ही कुठे जाणार हो? आता गो बाया, घे, तू कसली काळजी करायला लागल्यास? आता ही तुझी पोरगी आहे ना, ही तुझी लेख आहे की एवढी श्रीमंत, 3000 करोडची मालकीन. काय ग दिशा, बांधशील करा आईसाठी एखादा बंगला? नाही म्हणजे पैशानं सगळं काही घेता येतं ना, म्हणून म्हणत्या. बहिणी प्लीज, तिला काही बोलू नका. जे काही बोलायचंय मला बोला. वा ग वा, आली मोठी कैवार घेणारी. तुझी पोरगी तेव्हा मला वाटतं तसं घालून पाडून बोलत होती, तेव्हा का मान खाली घालून गप बसली होतीस? आता बोल की, दात खेळी बसली का काय तुला? हे बघ, गुमाट्यानं माझं घर खाली करायचं. त्यावेळेस तुझ्या पुरीनं माझा अपमान केला होता का नाही? त्याचा ह्यो बदला आहे असं समजायचं. 4 दिवसात माझं घर खाली झालं पाहिजे, कळलं का? नाहीतर गाठ माझ्याशी आहे.